आज आपण आहोत सासवड येथील संविधान कट्ट्यावरती। भारताचा प्राण आहे संविधान, भारताचा प्राण आहे संविधान, दयाला जाणून घेई, दयाला जाणून घेई, दयाला जाणून घेई, दयाला जाणून घेई, दयाला जाणता जानशी स्वतःला, जाणता जानशी स्वतःला, दयाला जाणता जानशी स्वतःला, जाणता जानशी स्वतःला, अस्तित्वाला अर्थ येई, अस्तित्वाला अर्थ येई, अस्तित्वाला अर्थ येई। भारताचा प्राण आहे संविधान, भारताचा प्राण आहे संविधान, दयाला जाणून घेई, दयाला जाणून घेई, दयाला जाणून घेई। की आता आपण ऐकलं भारताचा प्राण आहे संविधान। आपण या उक्तीला पुढे घेऊन जात आपल्या सोबत आहेत संविधान अभ्यासक श्रीकांत दादा। आपण श्रीकांत दादाला विचारूयात की संविधान म्हणजे काय। आपण आता संविधानाची चर्चा करतोय, पण संविधानाला अजून कुठलं नाव आहे? अजून काय शब्द आहे संविधानाला? राज्यघटना। राज्यघटना असा शब्द वापरतो, पण घटना असा शब्द ऐकलाय आपण कुठे? घटना म्हणजे काय म्हणतो आपण अनेकदा? एखादा प्रसंग, एखादा घडलेला प्रसंग। पण घटना हा शब्द आपण अनेकदा अजून एका ठिकाणी ऐकलेला असतो, जेव्हा एखादी संस्था किंवा एखादी संघटना रजिस्टर होते तेव्हा त्यांना त्यांची घटना बनवायला लागते। म्हणजे एखादं मंडळ असेल, एखादी संस्था असेल, एखादं ट्रस्ट असेल, तर त्यांना रजिस्टर करायचं असेल तर त्यांची स्वतःची एक घटना असते। बघितली आहे ती घटना? काय असतं त्या घटनांमध्ये? कशा प्रकारे आपण वर्किंग करणार आहोत, बरोबर, कशा पद्धतीनं त्याचं काम करणं, काय पद्धतीनं करणं, हो की नाही? त्याच्यातलं पहिलं कलम काय असतं? तुम्ही पाहिलं असेल तर संस्थेचं पाहिलं एखादी घटना, म्हणजे पहिलं कलम असतं की बाबा ती संस्था नाव काय असेल तिचं, येतं लक्षात? एखाद्या संस्थेच्या याच्यामध्ये ते त्याचा अध्यक्ष कुणाला होता येईल, ते कुठल्या मुद्द्यावरती काम करेल, कोणत्या एरियामध्ये काम करेल, कुठलं काम नाही करायला पाहिजे, पैसा कसा उभा करायला पाहिजे, पैसा कसा आणि कशासाठी खर्च करायला पाहिजे, असे सगळे जे नियम लिहिलेले आहेत तर त्याला त्या संस्थेची घटना असं म्हणतात। तसं राज्य कसं चालवायला पाहिजे, राज्यामध्ये कुणाला काय अधिकार असतील, राज्यामध्ये काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे, जी व्यवस्था चालवणारी माणसं आहेत त्यांनी काय करायला पाहिजे आणि काय नाही करायला पाहिजे, तर या सगळ्या गोष्टींचा उल्लेख ज्याच्यामध्ये दिलेला आहे तर ती राज्यघटना। कॉन्स्टिट्यूशन आपण जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्याचाही अर्थ असा आहे की एखादी व्यवस्था किंवा एखादी संघटना चालवण्यासाठी लागणारे नियम किंवा कायदे म्हणजे कॉन्स्टिट्यूशन किंवा राज्यघटना। येतं लक्षात? तर हे आपल्याला समजून घ्यायला पाहिजे, हा त्याच्यातला खूप महत्त्वाचा अर्थ आहे। थोडक्यात काय तर कोणतीही व्यवस्था, मग ती संघटना असेल किंवा तो देश असेल, तर ती चालवण्यासाठीची नियमावली, ती चालण्यासाठीची एक व्यवस्था म्हणजे राज्यघटना, म्हणजेच कॉन्स्टिट्यूशन, म्हणजेच संविधान। मुळात आपल्याला हे लक्षात घ्यायला लागेल संविधानाबद्दल समजून घेण्याच्या अगोदर की माणूस हा समाजशील प्राणी आहे आणि तो कायम समाजामध्ये राहतो, त्याला सतत लोकांच्या मध्ये राहायला लागतं। आणि जेव्हा लोकांच्या मध्ये राहतात तेव्हा आपण खूप जण एकत्र ज्यावेळेला राहतो तेव्हा समाज म्हणून एकत्र जगताना प्रत्येकजण आपापल्या मनासारखं वागायला लागला, त्याला वाटेल तसं वागायला लागला तर असं नाही चालत। म्हणून मग आपल्याला कायम सवय असते की ह्या समाजाला एक शिस्त लागण्यासाठी किंवा त्याची एक रचना असण्यासाठी कुणीतरी नेता असायला लागतो, काहीतरी व्यवस्था असायला लागतात, काहीतरी नियम असायला लागतात आणि मग ते नियम ठरवायला लागतात। तर अगदी साध्या आणि सोप्या भाषेत, सविस्तरपणाने आपण तर नंतर आणखी समजून घेऊच यात, पण साध्या आणि सोप्या भाषेमध्ये सांगायचं म्हटलं तर आपल्या ह्या देशाला चालवण्यासाठीचे जे काही नियम असतील, जे त्याच्यासाठी लागणारी जी रचना आहे, तर या सगळ्या गोष्टींना एकत्रितपणानं सामावलेली गोष्ट म्हणजे संविधान। मला तर दादा आता तुम्हाला हा एक प्रश्न विचारायचा आहे। आपण हे जे काही संविधानावर आता चर्चा करतोय तर मला असं विचारायचं होतं की आपल्या जीवनात, रोजच्या जीवनात आपण जो काही संविधानाचा वापर करतोय तर ह्या संविधानाची खरी गरज का निर्माण झाली आणि आधीची संविधानाची व्यवस्था काय होती आणि आत्ताची व्यवस्था काय, ह्याबद्दल मला जाणून घ्या। आपण इतिहासामध्ये अगदी शाळेत असताना पण हे अनेकदा वाचलेलं आहे की माणूस टोळीटोळीनं राहायचा,
आणि तो समाजशिल्पी आणि समाजामध्ये राहायला त्याला आवडतं. आणि मग जेव्हा टोळीनं माणसं एकत्र राहायची आणि सतत एका ठिकाणावरून दुसरीकडे फिरायची, मग असं ज्यावेळेला टोळीनं ज्यावेळेला माणसं एकत्र राहायची तेव्हा मग काय व्हायला पाहिजे, कुणाचं ऐकायला पाहिजे, काय नियम असायला पाहिजे. प्रत्येकजण आपल्या पद्धतीनं वागायला लागला, प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनं चालायला लागला, कसंही मनमानी पद्धतीनं संपत्ती जी काय आहे ती सगळी स्वतःकडे घ्यायला लागला किंवा स्वतःलाच पाहिजे असं वागायला लागला, बाकीच्यांवरती अन्याय करायला लागला, तर तसं नाही चालणार. म्हणून मग त्याच्यासाठी एक व्यवस्था बनवायला लागली. मग त्याच्यामध्ये कुणीतरी 1 किंवा 4 किंवा 5 जणांची मिळून एक पंचसमितीसारखी काहीतरी लोक निवडायला लागली. मग त्यातलंही कुणाचं ऐकायला पाहिजे म्हणून मग त्या टोळीचा एक प्रमुख निवडला गेला आणि त्या पद्धतीनं ते सगळ्या टोळीचं राज्य चालायचं. पण मग जेव्हा हे टोळीचं राज्य चालतं तेव्हा मग तो ठरवायचा, जो कोणी टोळीचा प्रमुख असेल किंवा जो कोणी मुख्य असेल तो, की आत्ता आलेल्या संपत्तीचं काय करायचं, जी काय आपण एकत्र गोळा केलेली आहे तिचं काय करायचं, कुणाला कसं द्यायचं, त्याचा उपयोग कसा करायचा, कसं वागणं योग्य आहे, कसं वागणं अयोग्य आहे, काय वागलं तर त्याला काय शिक्षा व्हायला पाहिजे. कारण काही वेळेला असं असतं ना की एखाद्यानं जर चुकीचं वागलं तर त्याला शिक्षा करायची त्यावेळेला, किंवा लोकांना असं वाटतं की नाही शिक्षा व्हायला पाहिजे जो चुकीचं वागतोय त्याला, किंवा जो योग्य वागतोय त्याचं कौतुक व्हायला पाहिजे, त्याला काहीतरी चांगलं मिळायला पाहिजे. मग अशी एक नियमाला ज्याच्यामध्ये आहे की ज्याच्यात पॉझिटिव्ह पद्धतीनं सकारात्मक पण काही ॲक्शन्स घेतल्या जातील, कृती केल्या जातील, आणि काही नकारात्मक पद्धतीनं कंट्रोल करण्यासाठी की हे असं करू नये असं ठरवण्यासाठी काही करायला लागेल, असं ते सगळं आलं. पण मग हे करत असताना ज्याच्या हातामध्ये ती सगळी यंत्रणा आलेली आहे त्याला जर उद्या असं वाटायला लागलं की मीच सगळ्यात मोठा आहे, मी म्हणतो तेच खरं आहे, असं जर त्याला वाटायला लागलं आणि मग तो वाटेल ते नियम ठरवायला लागला, तो वाटेल त्या पद्धतीनं सगळं स्वतःच्या ताब्यामध्ये घ्यायला लागला, तर अडचण येते. आणि मग त्याला तरी कुठंतरी अंकुश असायला पाहिजे. म्हणजे एकाच वेळेला तुझं मी काय ऐकायचं, तू नेता आहेस पण मी तुझं काय ऐकायचं, तर मी तुझं ऐकायचं कारण तू ते जे काही संविधान आहे त्या संविधानानं तुला तो अधिकार दिला आहे, विशेष अधिकार तो दिलेला आहे, त्याच्यामुळे मी तुला तुझं मी ऐकायला पाहिजे राज्यव्यवस्था म्हणून जी काही यंत्रणा केलेली त्याच्यातनं. आणि मग तू पण कंट्रोलमध्ये वागायला पाहिजे, तू मला पाहिजे तसं नाही लुटू शकत, माझ्यावरती खूप मनमानी पद्धतीनं कारभार नाही करू शकत, मला त्रास नाही देऊ शकत, चुकीच्या पद्धतीनं माझ्यावरती अन्याय नाही करू शकत, तर तुझ्यावरती पण लगाम असायला पाहिजे. तर मग अशा पद्धतीनं की एकीकडे लोकांना खूप ज्या गरजा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी लागणारे हक्क मिळाले पाहिजेत, ते देण्यासाठी कुणीतरी जबाबदार असलेली एक यंत्रणा असायला पाहिजे, आणि ती यंत्रणा पण बेलगाम नाही होता कामा, तिच्यावरती पण अंकुश असायला पाहिजे. असं एकत्रित करण्यासाठीची एक व्यवस्था लागत होती, जी एका अर्थानं आत्ता संविधान आपल्याला देतं असं आपण म्हणू शकतो. तुम्ही म्हणता संविधान पाहिजे, पण जेव्हा संविधान नव्हतं तेव्हा देश चालतच होता की. बरोबर. म्हणजे आता आपण जसं म्हणालो की आपल्याला स्वातंत्र्य मिळालं 1947ला आणि राज्यघटना केव्हा लागू झाली, 1950ला. 1950ला ती लागू झाली. पण त्याच्या आधी मग कुणाचं राज्य होतं, इंग्रजांचं. म्हणजे त्यांचे कायदे होते आणि त्या कायद्यानुसार चालायचं. पण मग इंग्रज येण्याच्या आधी तेव्हाही राज्य होतंच की, मग तेव्हा कुणाचे कायदे चालायचे, राजांचे. येतं लक्षात. आणि मग राजांमध्ये काय असायचं, समजा मी आता राजा झालोय तर मला जो वाटेल तो नियम, आणि उद्या जर समजा माझ्यानंतर माझा मुलगा तिथं सत्तेमध्ये आला तर तो ते नियम बदलणार. म्हणजे साधं उदाहरण घेऊयात की मी जर असं म्हटलं की चोरी करणं हा गुन्हा आहे आणि मग चोरी करणाऱ्याला 2 वर्ष मी जेलमध्ये ठेवेन, पण कदाचित उद्या समजा माझ्यानंतर माझा मुलगा सत्तेमध्ये आला, तो राजा झाला. म्हणजे मुलीला सहसा राजा होण्याचा अधिकार नव्हता, पुरुषप्रधान व्यवस्था आपल्याकडची जी सगळी आहे त्याच्यातनं. मग जर त्याच्याकडे असेल तर मग त्याला जर असं वाटलं की नाही चोरी करणाऱ्याला आहे ना फाशीच व्हायला पाहिजे, तर ते बदललं. एखाद्याला असं किंवा एखाद्याला असं वाटलं की नाही चोरी करण्यामध्ये एवढं काही विशेष नाही आहे, केली तरी त्याला सोडून द्यायला पाहिजे, तर तेही पुन्हा बदलेल. म्हणजे त्याच्या मूडनुसार बदलणार. किंवा कधी कधी असं होईल की जर मला असं वाटलं की यानं गुन्हा केला तर त्याला शिक्षा व्हायला पाहिजे 2 वर्षाची, पण तू माझा नातेवाईक आहे, माझ्या जवळचा आहे, मग तुला शिक्षा नाही केली तरी चालेल ना, मी ठरवेल ना तुला करायची का नाही करायची. म्हणजे एकाच गोष्टीबद्दल मी याला शिक्षा करेल, तुला नाही करणार, असं होऊ शकतं. म्हणजे सगळ्यांना समान नियम आहे का, नाही. सगळ्यांना समान कायदा लागू आहे का, नाही. म्हणजे कायदा बदलला माझ्या मूडनुसार, कायदा बदलला मी आहे का माझा मुलगा आहे, किंवा कदाचित उद्या कोणीतरी माझ्यावरती हल्ला केला
आणि त्यानं माझं राज्य ताब्यात घेतलं तर नियम कुणाचे लागू होणार? राजाचे, जो कोणी नवीन राजा होईल त्याचे. म्हणजे ह्याच्यामध्ये ते सतत बदलत राहतील आणि सतत बदलत राहताना पण ते त्याच्या मूडनुसार राहतील आणि तो सगळ्यांना समान असेलच असं नाही. ही एक एकीकडे असलेली गोष्ट. पण त्याच वेळेला एक काळ असा होता की जेव्हा आपल्या विशेषतः भारताचं आपण ज्यावेळेला बोलतो तेव्हा आपल्याकडं धर्माचं खूप मोठं एक प्रभाव होता. आणि मग आपल्याला माहिती आहे की मनुस्मृतीसारखा ग्रंथ होता आणि त्या मनुस्मृतीमध्ये अनेक कायदे लिहिलेले आहेत, अनेक नियम लिहिलेले आहेत. आणि मग त्याच्यामध्ये समजा चोरी केलेली असेल तर त्याला काय शिक्षा, बलात्कार केला असेल तर त्याला काय शिक्षा, एखाद्यानं कुणाला त्रास दिला असेल तर त्याला काय शिक्षा. पण ही शिक्षा कशावरती अवलंबून होती? तू कोणत्या वर्णाचा आहे. म्हणजे जसं आता आपण जात व्यवस्था आहे असं म्हणतो तेव्हा वर्ण व्यवस्था होती. ब्राह्मण, वैश्य, क्षत्रिय आणि शूद्र. म्हणजे क्रम तो उलटा आहे. ब्राह्मण आधी, मग क्षत्रिय, मग वैश्य आणि नंतर शूद्र. येतं लक्षात. आणि मग इथं प्रत्येकाला वेगळं होतं. म्हणजे ब्राह्मणाचा जन्म तोंडातून झाला आहे तर त्यानं ज्ञान लोकांना शिकवायला पाहिजे आणि त्याच्यावरती त्याने त्याचा उदरनिर्वाह करायचा. क्षत्रियाचा जन्म दंडातनं झाला आहे असं त्याच्यामध्ये लिहिलेलं होतं. त्यामुळे मग क्षत्रियानं लढाया करायच्या आणि त्याच्या जीवावरती स्वतःचं उदरनिर्वाह करायचा. मग वैश्य जो आहे तो पोटापाण्याचा व्यवसाय करणार व्यापारी होता तो. मग त्यानं पोटापाण्याचा व्यवसाय करायचा कारण त्याचा जन्म पोटातनं झाला असं सांगितलं गेलं म्हणून मग त्याने पोटापाण्याचा व्यवसाय करायचा. आणि शूद्र जे आहेत त्यांचा जन्म अंगठ्यातून झाला म्हणून मग त्यांनी ह्या सगळ्यांची सेवा करायची. असं ज्यावेळेला होतं त्यावेळेला मग कुणी काय कामं करायची हे ठरलेलं होतं, कुणाला काय अधिकार असतील हे पण ठरलेलं होतं. आणि मग ह्याच जो काही वर्णभेद होता त्याच्यानुसार नियम पण बदलायचे. म्हणजे मी जर चोरी केली, समजा मी तुझ्या घरामध्ये चोरी केली तर शिक्षा कोणाला व्हायला पाहिजे? चोरी करणाऱ्याला. म्हणजे मी केली असेल तर मला व्हायला पाहिजे. पण मनुस्मृतीमध्ये असं होतं की जर यदाकदाचित समजा तू ब्राह्मण वर्णातला आहेस आणि तुला तुझ्या यज्ञासाठी एखादी गाय हवी आहे आणि ती गाय तू जर माझ्या शेतातनं पळवून नेलीस तर त्याच्याबद्दल खरं तर शिक्षा कुणाला व्हायला पाहिजे? जर तू माझ्या शेतातनं गाय पळवून नेली तर गाय पळवून नेणाऱ्याला. पण मनुस्मृती असं सांगते की तू जर ब्राह्मण आहेस आणि म्हणून तुला तुझ्या यज्ञासाठी आहुती देण्यासाठी म्हणून गाय लागतीये किंवा इतर कशासाठी तू नेतोय आणि त्यावेळेला जर मी तुला अडवलं तर मी तुझ्या यज्ञाच्या आड येतोय म्हणून मला शिक्षा व्हायला पाहिजे. आता हा न्याय आहे का? नाही, हा अन्याय. आणि समान नियम आहे का? नाही. तर नीट लक्षात घ्यायला पाहिजे की आधीची जी राजेशाहीची व्यवस्था असेल किंवा मनुस्मृतीची व्यवस्था असेल तर ह्या सगळ्या व्यवस्थेमध्ये समान कायदे तर नव्हतेच आणि ते प्रत्येक माणसानुसार, वर्णानुसार, जातीनुसार, वेगवेगळ्या पद्धतीनुसार ते बदलायचे. आणि मग आता आपण समजून घेऊयात मगाशी जो प्रश्न विचारला संविधानाबद्दल. संविधान या शब्दाची फोड करायला पाहिजे. संविधान म्हणजे सम आणि विधान. येतं लक्षात. तर याच्याबद्दल पण आपण समजून घेऊयात की सम म्हणजे समान आणि विधान म्हणजे कायदा. तर सगळ्यांसाठी समान कायदा. म्हणजे आता जर एखाद्यानं चोरी केली तर सगळ्यांना शिक्षा समान आहे का वेगवेगळी आहे? आता सगळ्यांना समान आहे. म्हणजे तू कुठल्याही जातीतला असला तरी शिक्षा त्याला समान आहे. बलात्कार एखाद्यानं केला तर तो कुठल्या जातीतला आहे, तो कुठल्या वर्णातला आहे याच्यानुसार शिक्षा बदलते का? नाही, ते सगळ्यांना समान आहे. म्हणजे असं जे आहे एकूण पद्धतीमध्ये किंवा त्यावेळेला काही जणांना शिक्षणाचा अधिकार नव्हता, काही जणांना शिक्षणाचा अधिकार होता. आता तो सगळ्यांना शिक्षणाचा अधिकार आहे. म्हणजे आता सगळ्यांना समान अधिकार आलेले आहेत. तर हा जो मुद्दा आहे तर ते नीट समजून घ्यायला पाहिजे. त्याचा आशय म्हणजे संविधान. गेली 75 वर्ष झाली जवळपास नाही का आपल्या भारतीय संविधानाला लागू होऊन. जर 75 वर्ष पूर्ण होत असतील किंवा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव देखील आपण 2 वर्षापूर्वी पूर्ण केला तर साधारण 75-77 वर्ष आपण स्वतंत्र होऊन झालेले असताना सुद्धा अजूनही संविधान म्हणजे एका विशिष्ट धर्माचं किंवा एका विशिष्ट जातीचं या दृष्टिकोनातूनच संविधानाकडं बघितलं जातं. अजूनही भारतीय जे आपल्या आजूबाजूचे जे लोक आहेत ते आपल्याला हे सर्रासपणे बोलताना दिसतील की संविधानाचा लाभ तर ठराविकच लोकांना झालेला आहे, आमच्यासारख्यांना संविधानाचा काही उपयोग नाही. तर कुठंतरी मला असं वाटतं की जर आता उद्या 15 ऑगस्ट असेल किंवा 15 ऑगस्ट निमित्त आपण बोलत असू तर या पार्श्वभूमीवर नक्की संविधानाचा आपल्या आयुष्यावर, आपल्या जीवनावर काय परिणाम होतो किंवा आपल्या जीवनाशी ते किती निगडीत आहे याच्यावर थोडंसं आपण बोललं जावं आपल्याकडनं आणि ते आपल्या प्रेक्षकांना कळायला हवं.
एक नीट समजून घ्यायला लागेल की आपल्याकडे आपण मुळातच अलीकडे वाचणं खूप कमी झाले आणि त्यातल्या त्यात संविधान म्हणजे आपल्यातल्या तुमच्यातल्या अनेकांनी संविधान वाचले असं ज्यावेळेला मी कॉलेजमध्ये पण जेव्हा जाऊन विचारतो त्यावेळेला अनेक जण असं म्हणतात की हो आम्ही संविधान वाचले आणि मग संविधान वाचले तर काय वाचलंय तर ते सांगतात की हो आमच्याकडे रोज सकाळी संविधान वाचलं जातं प्रास्ताविका बरोबर आणि मग ते काय दाखवतात तर ते हे दाखवतात संविधानाची उद्देशिका जी आहे संविधानाची जी प्रास्ताविका आहे ती पण आपल्या अनेकांना हे लक्षातच येत नाही की हे संविधानाची उद्देशिका आहे मूळ संविधान पूर्ण वेगळंच आहे पण हे कशामुळे घडलंय हे घडलं याच्यासाठी की आपल्याला संविधानाबद्दल तितकं ते आपल्या आयुष्याशी कनेक्ट आहे जोडलेलं आहे महत्त्वाचं आहे असं वाटतच नाही अगदी सामान्य जनतेचं काय आपण सरकारचं बोलू म्हणजे 2 वर्षांपूर्वी जेव्हा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आपण साजरा केला तेव्हा सरकारनं पण सगळीकडे काय केलं होतं हग तिरंगा आणि मग तेव्हा खूप तिरंगा वेगळे लोकांना दिले लोकांनी ते विकत घेतले आणि मग ते 3-4 दिवस जे काय आहे ते लावायला पाहिजे आणि मग हग तिरंगा अशी घोषणा सगळ्यांनी दिली बरोबर आता त्यावेळेला ते तिरंगे व्यवस्थित असायला पाहिजे होते तसं नव्हते ते हा एक त्याच्यातला वेगळा भाग आहे त्याच्यातनं काही गोष्टी चुकीच्या पण पद्धतीनं वापरला गेला हा एक वेगळा भाग आहे पण 2 वर्षांपूर्वी ज्या सरकारला हर घर तिरंगा असं म्हणून तिरंगा महत्त्वाचा आहे आणि तो लोकांपर्यंत जायला पाहिजे असं वाटलं आत्ता स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव केल्यानंतर 2 वर्षांनी आज हे जे आत्ता सध्याचं वर्ष चालू आहे ते संविधानाच्या स्वीकृतीचं आणि एका अर्थानं आता आपण 26 जानेवारीला संविधान स्वीकारल्याचं लागू झाल्याचं पण संविधान लागू झाल्याचं पण अमृत महोत्सव आहे म्हणजे खऱ्या अर्थानं आता आपण म्हणायला पाहिजे की हर घर संविधान पण ना सरकारकडनं तसं होत आणि ना लोकांना त्याच्याशी काही वाटत कारण खूप वेळेला आम्हाला असं वाटतं की संविधान ही केवळ एक पुस्तक आहे जे तिथे ठेवण्याची गोष्ट आहे आणि त्याच्याशी आपला काही संबंध नाही म्हणजे बऱ्याचदा मुलं ते वाचतात त्या शोकेसमध्ये लावलेलं असते पुस्तक जे संविधानाचं आहे ते आणि मग ते काचेच्या पेटीमध्ये ठेवलेलं असतं आणि ते फक्त बघण्यासाठी असतं पण ते माझ्या जगण्याशी संबंधित आहे हे जोपर्यंत मला समजणारच नाही तोपर्यंत मला त्याच्याबद्दल काही वाटणार नाही ना त्यामुळं सगळ्यात पहिली गरज जर कुठली असेल तर मला मुद्दाम हे वाटतं आणि म्हणून मला आत्ता या चर्चेचं तुम्ही सगळ्यांनी ही जी चर्चा घडवून आणली तर त्याचं मला महत्त्व हे वाटतं की हे खऱ्या अर्थानं प्रत्येक घरामध्ये संविधान पोहोचवण्याची ही प्रक्रिया जी आत्ता आपण चर्चा करतोय ती कारण लोकांना समजायला पाहिजे की संविधान काय आहे त्याच्यात आहे काय नक्की त्याचा आणि माझ्या जगण्याचा काय संबंध आहे तर हे सगळे मुद्दे त्याच्यामध्ये व्यवस्थित पद्धतीनं यायला पाहिजेत आणि त्या लोकांपर्यंत त्याची माहिती जायला पाहिजे हा एक त्याच्यातला महत्त्वाचा मुद्दा आहे दुसरा तो मुद्दा जो सांगितला की हा एका विशिष्ट जातीचा आहे ॲक्च्युली खरं याच्यावरती खूप वेगळ्या पद्धतीनं चर्चा करण्याची गरज आहे पण आपल्याकडे काय झालं आहे संविधान कुणी केलं आहे कुणी बनवलं आहे आंबेडकरांनी म्हटलं जातं डायरेक्टली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बनवले आणि मग आपल्याकडे खूप अशी सवय झाली की प्रत्येक माणसाला जातीच्या चौकटीत बसवायचं ही पहिल्यापासूनची आपल्याकडची सवय म्हणजे मी सहज विषयांतर होईल पण मुद्दाम एक उदाहरण देतो की जसं आपल्याकडे ज्यांनी सगळ्यांना एकत्र यायला पाहिजे समतेचा विचार ज्यांनी मांडला अशा संतांना पण आपण जातीच्या चौकटीत बसवलं बरोबर म्हणजे सावता माळी गोरा कुंभार नरहरी सोनार लावली खरं तर यांनी सगळ्यांना एकत्र यायला लावलं तसं आपण बाबासाहेब आंबेडकरांनी हे संविधान बनवण्याच्या प्रक्रियेत अर्थात हे आपल्याला समजून घ्यायला पाहिजे की बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान निर्मितीतलं सगळ्यात मोठं योगदान आहे पण ही संविधान सभा होती त्याच्यामध्ये वेगवेगळे सदस्य होते त्याच्या वेगवेगळ्या समित्या होत्या मसुदा समिती होती त्याच्यामध्ये काही सदस्य होते या सगळ्यांनी केलं अर्थात मी हे ज्यावेळेला मांडतोय तर हे केवळ एवढ्यासाठी मांडतोय की ते फक्त काही जणांना जे असं वाटतं की म्हणजे ते एक असं असतं ना हे आमच्या बापानं केले तर आणि मग त्याच्यातलं म्हणजे हे फक्त आमचे तर तोही एक जो अभिनिवेश आहे तो चुकीचा आहे तर तो सगळे त्याच्यामध्ये आहेत बरं हे असंही नाही की बाबासाहेबांचं त्याच्यातलं योगदान नाही बाबासाहेबांचं हे योगदान त्याच्यातलं सगळ्यात महत्त्वाचं आहे पण मग आत्ता मुद्दा काय झाला आहे मग आम्ही बाबासाहेबांना ज्यांनी खऱ्या अर्थानं सगळ्यांना एकत्र जोडायचा प्रयत्न केलं माणूस म्हणून सगळ्यांना एकत्र पुढे आणण्यासाठी प्रयत्न केलं त्या बाबासाहेबांनाच आम्ही अजून जातीच्या चौकटीत बसवलं त्यामुळे मग हे बनवलं कुणी मग बाबासाहेब आंबेडकर यांनी मग बाबासाहेबांनी बनवले का मग हे फक्त दलितांचे अशा पद्धतीनं त्याच्याकडे जे बघितलं जातं
तर ती एक मोठी अडचण आहे. पण जेव्हा आपण नीट संविधान समजून घेऊ, त्यातली कलमं समजून घेऊ, त्याच्यामध्ये काय लिहिलं आहे, त्यातला आशय काय आहे हे समजून घेऊ, तेव्हा आपल्या लक्षात येईल की हे एका जातीचं नाही, हे एका धर्माचं नाही. अगदी आपण ही जी प्रास्ताविका आहे आपली, ती जर नीट समजून घेतली तरी आपल्या लक्षात येईल की ही सगळ्यांसाठीची आहे. म्हणजे याच्यात कुठं जातीचा उल्लेख आहे का एका? नाही. कुठल्या एका धर्माचा आहे का? नाही. उलट त्याच्यामध्ये धर्मनिरपेक्षता हा शब्द आहे. म्हणजे धर्म सापेक्ष म्हणजे धर्मानुसार बदलणं आणि धर्मनिरपेक्ष म्हणजे धर्मानुसार नाही बदलणं. तर असं जे त्याच्यामध्ये आहे तर तो महत्त्वाचा मुद्दा आहे. तर हा जो दृष्टिकोन आहे तो खूप वेळेला अर्धवट ज्ञान आणि त्याहीपेक्षा असं मग आपण म्हणूयात की माहितीच नसणं त्याच्याबद्दलचं, आणि एक जो मनामध्ये थोडा पूर्वग्रह दूषित जो आपल्या सगळ्यांचा स्वभाव झालेला असतो तो त्याच्यातला एक महत्त्वाचा भाग आहे. म्हणून मला असं वाटतं की संविधान समजून घेणं हा त्याच्यातला महत्त्वाचा भाग आहे. पटकन आता एक जाता मला मुद्दा आठवला म्हणून मी त्याच्याबद्दल उल्लेख करतो त्याचा, की नागरिकांची जी मूलभूत कर्तव्य आहेत त्याच्यातलं पहिलं कर्तव्यच आपल्याला असं सांगतं की संविधानाचं वाचन करणं, संविधानाचं पालन करणं हे खरं त्याच्यातलं पहिलं कर्तव्य आपल्या सगळ्यांचे. पण आम्ही वाचनच नाही केलं ना, तर वाचनच नाही केलं तर पालन कधी करणार? तर त्यामुळे सगळ्यात पहिला भाग येतो की संविधानाचं वाचन व्हायला पाहिजे, त्याचं आकलन व्हायला पाहिजे, ते नीट समजून घ्यायला पाहिजे आणि मग त्याचा अंगीकार करायला पाहिजे. मग ते आपण लोकांपर्यंत व्यवस्थित पद्धतीने घेऊन जाऊ शकतो. हा त्याच्यातला महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि त्याच्यातलं आत्ता ज्या प्रास्ताविकेच्या याच्यातनं बोलतोय, आणि हे आपण का करायला लागेल? हे आपण करायला लागेल कारण ह्यातले पहिले 3 शब्द काय आहेत? आम्ही भारताचे लोक. आणि शेवटचे 4 शब्द काय आहेत? स्वतः प्रत अर्पण करीत आहोत. म्हणजे हे बनवलंय कुणी? आपणच. आपण. बरोबर की नाही? आणि अर्पण कुणाला केलंय? आपल्याला, स्वतःला. म्हणजे कदाचित हे, म्हणजे माझ्या तर अजून पाहण्यात नाही आलं, पण हे कदाचित एकमेव पुस्तक असेल की हे ज्यानं लिहिलंय त्यानं स्वतःलाच अर्पण केलंय. समजते? म्हणजे हे कुणाला अर्पण करायचं याच्याबद्दलची जेव्हा चर्चा चालली होती संविधान सभेत त्यावेळेला काही जणांचं म्हणणं होतं देवाला अर्पण करा, कोण म्हणलं देवीला अर्पण करा, त्याच्यावरती मतदान हे सगळं झालं. पण तेव्हा जे सगळ्यात महत्त्वाचं त्याच्यावरती मतदान झालं आणि शेवटी कुठल्याही देवाचं नाही वापरायचं, नाव त्याच्यामध्ये नाही वापरायचं असं झालं. पण तेव्हा बाबासाहेब आंबेडकर जे असं म्हणाले होते की मला माझा देश देवाच्या हवाली नाही करायचा आहे, तो लोकांच्या हवाली करायचा आहे आणि त्याची जबाबदारी घेणारी लोक असली पाहिजेत. येतं लक्षात? तर हा जो त्याच्यातला एक खूप महत्त्वाचा आशय आहे तो आपण समजून घ्यायला पाहिजे. आणि मग जेव्हा आम्ही भारताचे लोक आणि स्वतःला अर्पण करतो याचा अर्थ बनवलंय आम्ही आणि ते आपण स्वतःला केले म्हणजे ते व्यवस्थित पद्धतीनं जे आपण म्हणले की अंगीकृत आणि अधिनियमित केले, म्हणजे ते अंगीकृत करण्याची जबाबदारी कोणाची आहे? आपली. तर हे नीट करायचं असेल तर ह्यातली सगळी गोष्ट समजून घ्यायला पाहिजे. तर हा मला असं वाटतं की खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि तू जे मगाशी म्हणाला की हे जी त्याच्याबद्दलची चौकट तयार केलेली आहे चुकीची, ती तयार झालेली अज्ञानातनं, आणि अलीकडे जी व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी तयार झाली आहे त्याच्यातनं काहीतरी खोटं आणि चुकीच्या पद्धतीनं पसरवलं जातं त्याच्यामुळे. व्हॉट्सअपवरतून किंवा इतर सोशल मीडियावरतून असं सारखं पसरवलं जातं की संविधान हे एका ठराविक समाजासाठी, धर्मातल्या लोकांसाठी, जातीतल्या लोकांसाठी, बाकीच्या लोकांना त्याचा फायदा नाही. तर आपल्यासाठी नेमकं संविधान काय आहे, त्याची गरज काय आहे, याबद्दल काय वाटतं? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे आत्ता जो विचारला तो. पण आपण आता एक साधं काम करूयात. आपण आता इथे बसलोय आणि हा आपला पहिला सुरुवातीचा भाग आहे म्हणून. आता इथे जे काय आपण म्हणलेलं आहे आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य, आणि पुढे काय म्हणलंय? त्याच्या सर्व नागरिकांस. येतं लक्षात? म्हणजे एका विशिष्ट जात धर्म असं काही लिहिलंय का? नाही. तर सर्व नागरिकांस. आणि काय लिहिलंय? सामाजिक, आर्थिक, राजनैतिक न्याय. त्यानंतर विचार, अभिव्यक्ती, विश्वास आणि श्रद्धा यांचं स्वातंत्र्य आहे, दर्जाची आणि संधीची समानता आहे. म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्यांसाठी आहेत. आपण एक साधं समजून घेऊयात. म्हणजे मी मगाशी जे उदाहरण दिलं त्या पद्धतीनं की एक काळ असा होता की शिक्षण कुणी घ्यायचं तर याचा अधिकार काही ठराविक लोकांसाठी होता, काही लोकांना शिक्षणाचा अधिकार नव्हता. म्हणजे अगदी जसं आपण एकलव्याची पण गोष्ट बघतो की एकलव्याला नाही शिकवलं गेलं कारण त्याला तो त्या वेळेच्या व्यवस्थेनुसार ती जी काही उतरंड होती त्याच्यानुसार त्याला तो अधिकार नव्हता. किंवा अनेक लोकांना
शिक्षण घेण्याचा अधिकार नाही म्हणून त्यांना त्या पद्धतीनं त्रास दिले गेले. अगदी तुकारामांची गाथा पाण्यामध्ये बुडवली गेली. अशा सगळ्या गोष्टीत, कारण तुकारामांना ग्रंथ लिहिण्याचा अधिकार नव्हता. जी त्यावेळची वर्णव्यवस्था होती त्याच्यामध्ये तो अधिकार नव्हता. पण आत्ता असं आहे का? आत्ता सगळ्या जातीतल्या मुलांना शिक्षण घेता येतं की नाही? येतं. जे आधी संविधान येण्याच्या आधी, संविधान लागू होण्याच्या आधी ते होतं का? नाही. आता ते सगळ्यांना करता येतं. त्याच्या आधी ठरलेलं होतं की कुणी कुठला व्यवसाय करायचा आहे, विशिष्ट जातीनं विशिष्ट व्यवसाय करायचा असं ठरलेलं होतं. म्हणजे समजा माझे वडील मडकी बनवत असतील आणि त्याला कुंभार असं नाव दिलेलं असेल त्या समाजाला, तर माझ्या मुलांना तेच काम करायचं, त्यांना दुसरं काम करायचंच नाही. मी जर चपला सांधायचं काम करत असेल तर माझ्या मुलांना तेच काम करायचं, त्यांना दुसरं काम करायचं नाही. मी जर ब्राह्मण समाजातनं असेल आणि मी ज्ञान देत असेल लोकांना तर मी ते काम करायचं आणि तेच माझ्या पुढच्या पिढीनं पण करायचं. दुसऱ्यांना ते करण्याची संधी नव्हती. पण आज आपण आपल्या आजूबाजूला बघतो की कुठलाही माणूस कोणताही व्यवसाय करू शकतो. अर्थात तो विधायक असायला पाहिजे एवढाच मुद्दा आहे, कायदेशीर असायला पाहिजे हा मुद्दा आहे. पण म्हणजे आज असं काय बनतं नाही का की विशिष्ट व्यवसाय एकाच जातीनं केला पाहिजे, एकाच समाजाने केलं पाहिजे? नाही. म्हणजे आपल्या सगळ्यांना हे जे आपण स्वातंत्र्य म्हणालो त्याच्यामध्ये सामाजिक जो एक न्यायाचा मुद्दा आहे की त्यावेळेला विशिष्ट समाजाला वाळीत टाकलं जायचं, पण आज वाळीत टाकणं मान्य नाही. तसं केलं तर ते घटनेनुसार कायद्यानुसार गुन्हा आहे असं आपल्याला आपलं संविधान सांगतं, कारण त्यानं समानतेचा अधिकार आपल्याला सगळ्यांना दिलेला आहे. हे तर लक्षात. सेम त्याच पद्धतीनं ज्याला आपण असं म्हणूयात की राजकीय पण आपल्याला सगळ्यांना स्वातंत्र्य पण आणि न्याय पण मिळालेला आहे. म्हणजे काय? म्हणजे मला इतकी वर्ष कुणी राजा व्हायचं, कुणी काय करायचं हे ठरलेलं होतं. सामान्य माणसाला सत्तेमध्ये जाताच येत नव्हतं. पण आज काय झालं? आज असं झालेलं आहे की अगदी सामान्यातला सामान्य माणूस असला आणि विशेषतः आत्ता संविधान लागू झाल्यानंतर आणि त्याच्यामध्ये ज्या वेगवेगळ्या तरतुदी केल्या गेल्या त्याचा परिणाम म्हणून आज असं राष्ट्रपती कुणी व्हायचं, पंतप्रधान कुणी व्हायचं, मुख्यमंत्री कुणी व्हायचं, गावातला सरपंच कुणी व्हायचं, सदस्य कुणी व्हायचं, याला आता काय असं राहिलं नाही ना की हे एका जातीपुरतं मर्यादित आहे. आता तिथं सगळ्यांना संधी मिळाली. त्यामुळे तो जो दर्जाची आणि संधीची समानतेचा मुद्दा आहे. म्हणजे आज जर एखादा इतकी वर्ष खालच्या समजल्या गेलेल्या, मी समजल्या गेलेल्या असं म्हणतोय, तो खालचा नाही आहे पण समजलं गेलं, तर त्या माणसाला पण जेव्हा आज निवडणुकीच्या माध्यमातून उभं राहण्याची संधी असते तेव्हा तो गावाचा सरपंच होऊ शकतो, या देशाचा पंतप्रधान होऊ शकतो, राष्ट्रपती होऊ शकतो. महिलांना इतकी वर्ष शिक्षणाच्या अधिकारापासून वंचित ठेवलं गेलं, पण आज महिला या देशाच्या पंतप्रधान होऊन गेलेत, अनेक राज्यांमध्ये मुख्यमंत्री झालेले आहेत आणि राष्ट्रपती पण आहेत. आत्ता सध्या जे आहेत ते राष्ट्रपती पण आहेत. म्हणजे हे जे वेगवेगळ्या पद्धतीनं सत्तेचं विकेंद्रीकरण झालंय, ज्या समाजाला आत्तापर्यंत डावललं गेलं, जे वंचित होते, अशा वंचित घटकांना अनेक संधी संविधानानं उपलब्ध करून दिलेल्या आहेत. हे तर लक्षात. हे नीट समजून घ्यायला पाहिजे. म्हणजे या देशामध्ये आपण आत्ता बाकीच्यांच्याबद्दल बोलतोय, पण छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक पण नाकारला गेला, कारण त्यांना राज्य चालवण्याचा, राजा होण्याचा अधिकार नाही म्हणून. तेव्हा सामान्य माणसाची तर काय अवस्था असेल. पण आज ते नाही राहिलं, आज ते बदललं. आज सगळ्यांना त्या पद्धतीनं संधी मिळते. अर्थात त्याच्यात अजून सुधारणा करण्याची खूप वाव आहे. म्हणजे त्याच्यामध्ये अजूनही काही ठोस पद्धतीनं पावलं उचलण्याची संधी आहे आपल्याला, अजून त्याच्यात सुधारणा करण्याची पण शक्यता आहे. पण हे करू शकतो. त्यामुळे हे नीट समजून घ्यायला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, जेव्हा इंग्रजांचं राज्य होतं किंवा राजाचं राज्य होतं तेव्हा आत्ता जो तुम्ही प्रश्न विचारलात की आम्हाला काय मिळालं, तर हा प्रश्न तुम्ही इंग्रजांना पण विचारू शकत नव्हता किंवा राजाला पण विचारू शकत नव्हता. कारण आपल्याकडे म्हण काय होती, राजानं छळलं आणि पावसानं जोडपलं तर दात कुणाकडे मागायची. म्हणजे राजानं काही केलं ते प्रश्न नाही विचारायचा. पण आता तुम्ही विचारू शकता. एक साधं उदाहरण देतो आणि आपण म्हणजे समजायला जास्त सोपं जाईल. जेव्हा पंडित नेहरू आपल्या देशाचे पहिले पंतप्रधान होते, तर एक असं सांगितलं जातं, मला ती गोष्ट खरी का खोटी माहीत नाही, पण त्यातला आशय मला जास्त महत्त्वाचा वाटतो. तर त्यांना एका बाईनं त्या रस्त्यावरनं जेव्हा जात होते, तर आत्तासारखं त्याला काय अगदी खूप बंदोबस्त नसायचा. पहिले पंतप्रधान होते ते सामान्य माणसांच्यात जायचे, त्यांच्यासोबत बोलायचे. तेव्हा जेव्हा त्यांना एका बाईनं अडवलं आणि त्यांनी असं विचारलं की सगळे म्हणतात स्वातंत्र्य मिळालं, स्वातंत्र्य मिळालं, तर काय स्वातंत्र्य मिळाले, कुठे काय स्वातंत्र्य?
तेव्हा पंडित नेहरू असं म्हणाले की अजून तुला म्हणजे माणसांना ज्या काही गोष्टी मिळायला पाहिजेत ह्या कदाचित काही प्रमाणात मिळालं नसेल, ते अजून मिळण्याची खूप गरज असेल, पण देशाच्या पंतप्रधानाला भर रस्त्यावरती अडवून मला या देशाच्या स्वातंत्र्यानं काय दिलं, मला संविधानानं काय दिलं असा प्रश्न विचारण्याचं जो हक्क मिळाला आहे हे एक स्वातंत्र्य आहे ना. म्हणजे मला स्वातंत्र्य कशात आहे असं ज्यावेळेला अनेक जण विचारतात, हा प्रश्न विचारण्याचं स्वातंत्र्यच मुळात तुम्हाला या संविधानानं दिलेलं आहे. येतं लक्षात. अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य, आज तुम्ही व्हॉट्सअपवरती अनेक जण चुकीचं लिहितात किंवा काय करतात, पण हे लिहिण्याचं स्वातंत्र्य तुम्हाला मिळालंय ना. त्यात जबाबदारीचं भान येत नाही हा भाग वेगळा, ते यायला पाहिजे, त्याच्यावरती आपण पुन्हा कधीतरी चर्चा करू. पण हे नीट समजून घ्यायला पाहिजे की हे संविधान या देशातल्या प्रत्येक नागरिकाला, मग तो अगदी आर्थिकदृष्ट्या, मग तो गरीब असो किंवा श्रीमंत असो, स्त्री असो, पुरुष असो, ट्रान्सजेंडर असो, तो कुठल्याही समाजातला असो, पिढ्यानपिढ्या त्याच्याकडे काही संपत्ती असो किंवा नसो, अशा प्रत्येकाला माणूस म्हणून सन्मानानं जगण्याचा जो अधिकार देतं ते संविधान देतं. त्यामुळे हे लक्षात घ्यायला पाहिजे की पूर्ण संविधानातला सगळ्यात महत्त्वाचा जर हे सगळे मुद्दे आहेतच महत्त्वाचे, पण त्यातला दर्जाची आणि संधीची समानता, व्यक्तीची प्रतिष्ठा हा जो एक त्याच्यातला महत्त्वाचा शब्द आहे की प्रत्येक माणसाला प्रतिष्ठा नव्हतीच, त्याची उतरण होती त्याच्यात, आत्ता ती प्रतिष्ठा मिळाली ना. तर हे सगळं जे आहे हे संविधानानं दिले. आपण काय करतो, आपण सोयीस्करपणानं विसरतो. तर हे नाही होता कामा. आणि याच्यासाठी संविधान, त्याची पूर्ण प्रक्रिया म्हणजे त्याच्यात असलेले हक्क, माझी काय कर्तव्य आहेत ती त्याच्यात आहेत, शासनाची काय उत्तरदायित्व असलं पाहिजे, त्याची काय जबाबदारी आहे, तर याच्याबद्दल राज्य शासनाची काय धोरणं असायला पाहिजेत, त्याच्याबद्दलची मार्गदर्शक तत्त्व आहेत. तर या सगळ्या गोष्टी जोपर्यंत मला कळणार नाही तोपर्यंत माझा हक्क काय आहे हे मला माहिती नाही झाला तर तो मिळणार कसा. माझी कर्तव्य काय आहेत ही जोपर्यंत समजणार नाही तोपर्यंत ती मी पार कशी पाडणार. माझं राज्य शासन जे आहे, सरकार जे आहे, त्यानं काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे असं माझं संविधान काय सांगतंय हे जोपर्यंत मला समजणार नाही तोपर्यंत सरकार चुकतंय का नाही चुकत हे बोलण्याचं मला कळणारच नाही आणि मी बोलू नाही शकणार. तर या सगळ्या दृष्टीनं नंबर 1 स्वतःच्या हक्कांच्या बद्दलची आणि कर्तव्यांच्या बद्दलची आणि एकूणच माझ्या माणूसपणाची जाणीव हा पहिला मुद्दा. ती जाणीव होणं, ते नीट समजून घेणं आणि त्याचा प्रत्यक्ष अंमलबजावणी करणं, अंगीकृत करणं जे आपण म्हणतो, तर ते करणं हे मला असं वाटतं की सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि ते ज्या वेळेला आपण करू तेव्हा संविधान हे प्रत्येकाच्या आयुष्यातलं एक महत्त्वाचं भाग आहे. तुम्हाला मला माणूसपण देणारा एक दस्तऐवज आहे. आणि या देशातलं सगळ्यात महत्त्वाचं हे नीट समजून घ्यायला पाहिजे, कारण या देशातलं सार्वभौम काय आहे तर जनता आहे आणि या जनतेच्या ह्याच्यातनं तयार झालेलं हे संविधान आहे. त्यामुळे ते आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. मला वाटते दादा, अगदी मोजक्या वेळामध्ये आपण पूर्ण संविधान समजून नाही घेऊ शकत, त्यासाठी खरं तर जास्त वेळ हवा. पण आपण प्रयत्न करूयात की पुढील भागामध्ये आणखीन कशा पद्धतीने आपण संविधान समजून घेता येईल, कशा पद्धतीने त्यातली जे तत्व आहेत, मूल्य आहेत ती समजून घेता येईल, याचा आपण पुढील भागात नक्की प्रयत्न करूयात. हां, आणि आणखी नाही, मधल्या काळामध्ये समजा आता हे आपण जे काही पहिला हा भाग करतोय त्याच्यातून अनेकांना जे काही प्रश्न पडतील ते सगळे प्रश्न आपण घेऊयात आणि त्या प्रश्नांवरती मला अगदी सगळं माहिती अशातला भाग नाही, पण मला जेवढं माहिती आहे त्याच्यातलं आणि इतर गोष्टींच्या बद्दलचं माहिती घेऊन आपण सगळ्यांच्या सोबत चर्चा करूयात आणि खऱ्या अर्थानं या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं संविधान कट्ट्यावरती बसून आपण घर संविधान पोहोचवण्याची सुरुवात केली असं आपण मानायला काही हरकत नाही. ती सुरुवात झाली असं आपण म्हणूयात आणि त्याच्यासाठी तुम्हाला खूप शुभेच्छा. ओके, धन्यवाद.